श्री स्वामी समर्थ. पितृपंधरवडा सुरू झाला आहे. पितृपंधरवड्यामध्ये पितरांची कोणती सेवा करायची ते आपण पाहणार आहोत. आतापर्यंत आपण जे काही पितरांचे श्राद्ध करत आले आहोत त्यामध्ये प्रत्येकांची पद्धती वेगवेगळी असते. पितृपंधरवड्यामध्ये पितरांची सेवा केल्यामुळे आपले संपूर्ण पितृदोष मातृदोष हे निवारण होणार असून आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद आपल्याला या सेवेमार्फत मिळणार आहे. ही सेवा अत्यंत महत्त्वाची असून देवांच्या सेवेपेक्षाही ही सेवा महत्त्वाची आहे. पितरांचे आशीर्वाद आपल्याला मिळाला तरच आपल्याला देवाचा आशीर्वाद मिळतो. पितरांचा आशीर्वाद म्हणजे ही आपली NOC असते. त्यामुळे अत्यंत महत्त्वाचे स्थान हे पितरांच्या सेवेला देण्यात आले आहे. आपण पुढीलप्रमाणे काही महत्त्वाचे मुद्दे बघणार आहोत. त्यानुसार आपण पुढील 15 दिवसात पितरांची सेवा ही आपल्या घरामध्ये रुजू करायची आहे. या सेवेमुळे आपले कुटुंबातील व्यसनाधीनता, कलह, वाद विवाद, मुलामुलींच्या लग्नातील अडथळे, नोकरी न मिळणे, कर्जबाजारीपणा, आत्महत्या, कोर्टांच्या केसेस अशा अनेक गंभीर समस्यांना कारण हे आपला पितृदोष असतो. त्यामुळे या सर्व समस्यामधून संकटातून मुक्त व्हायचे असेल तर आपल्याला पुढीलप्रमाणे पितृसेवा ही आपल्या कुटुंबामध्ये रुजू करावयाची आहे. आपल्या कुटुंबामध्ये आपण जे श्राद्ध करत असतो त्यामध्ये आपण जी आगारी म्हणजे पितरांना ते अन्न अग्नीमार्फत आपण देत असतो. ते काही लोक हे एखाद्या तव्यामध्ये किंवा एखाद्याच्या चुलीमध्ये घराच्या बाहेर ती पेटवत असतात आणि त्यामध्ये ते अन्न टाकून पितरांना ती आगारी तो घास टाकत असतात. परंतु अत्यंत चुकीची ही प्रथा आहे. त्यामुळे आपल्याला पितरांचे आशीर्वाद मिळत नाहीत, परंतु त्यांचा उलट कोप होत असतो. त्यामुळे पुढीलप्रमाणे पितृश्राद्ध सेवा कशी रुजू करावयाची, श्राद्धाची पद्धत काय काय आहे, कोणत्या सेवा करायच्या हे आपण बघणार आहोत. पितृसेवेतील पितृसूक्ताचे व बाह्य शांती सूक्ताचे पठण रोज दक्षिणेकडे तोंड करून अगरबत्ती लावून 1 किंवा 11 वेळा करणे. त्यानंतर आहे अग्नीमार्फत पितरांना घास देणे. आगारी ही एका मातीच्या भांड्यामध्ये टाकणे. गाईच्या गौऱ्यांनी मातीच्या भांड्यामध्ये अग्नी प्रज्वलित करून अन्नाचा घास आपल्या पूर्वजांना स्मरून त्या अग्नीमध्ये टाकणे. महत्त्वाचे म्हणजे हे मातीचे भांडे घरात ठेवूनच आगारी टाकणे तरच ते पितरांना लागू होते. कावळ्याला घास. आपले पूर्वज हे वेगवेगळ्या माध्यमातून येत असतात. त्यामुळे संस्कृतीनुसार आपल्या घराच्या छतावर एक भांड्यामध्ये कावळ्याला तथा पक्ष्यांना रोज दुपारी 12 वाजेच्या आधी अन्नाचा घास टाकणे. त्यानंतर आहे ब्राह्मण अथवा अतिथी भोजन. श्राद्धाच्या दिवशी अन्नदानाचे महत्त्व आहे. त्यामुळे एखाद्या अतिथीला आपण घरी बोलावून अन्नदान करावे. असे शक्य नाही झाल्यास गोमातेला अन्न द्यायचं. गोग्रास. श्राद्धाच्या दिवशी तथा सर्पपित्री अमावस्येला गोमातेला हिरवा चारा खाऊ घालावा. हिरण्यदान. सर्व पित्री अमावस्येला ब्राह्मणाला 11 रुपये दक्षिणा, 1.25 पाव पेढे आणि 1 जानवे जोड दान करावे. या पंधरवड्यात अतिथींना चहापाणी, भोजन, लहान मुलांना चॉकलेट, गोळ्या, बिस्किट, गोमातेला हिरवा चारा, प्राणीमात्रांना अन्न, मुंग्यांना साखर, कावळे तथा पक्ष्यांना अन्न, जेवढं शक्य होईल तेवढा पितरांच्या स्मरणार्थ अन्नदान दानधर्म करावा. वरील प्रमाणे पुढील 15 आपण आपल्या पूर्वजांची तथा पितरांची सेवा आपल्या कुटुंबामध्ये रुजू करून आपल्या पूर्वजांचा तथा पितरांचा कृपाशीर्वाद मिळवून घ्यावा. ही सुवर्ण संधी आहे व पितृदोष तथा मातृदोषातून मुक्तता होते. श्री स्वामी समर्थ.